होती म्हणे तिथनं वडत आणलं गेल्या 10 वर्षापासून अनेक मृत्यू पावलेले आहेत. त्यात त्याचाच एक भाग म्हणून दैठणे येथून दैठणे येथं ब्रिज नाही, शिंगरवाड्यात ब्रिज नाही, मुळेगाव रोडला ब्रिज नाही. गेल्या एक 4-5 वर्षाखाली जसं शिळगीची परिस्थिती होती, गेल्या काही वर्षापासून शिळगीत ब्रिज झालं, त्याच पद्धतीनं दैठण्यात देखील ब्रिज तर प्रशांत होनकाई, तानाजी बामणे यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे. या ॲक्सिडेंटची दखल घेऊन इथं तुरंत ब्रिज होऊन माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनीही पाठपुरावा करावे आणि आम्हाला तुरंत दैठणे रहिवाशासाठी तिथं ब्रिज करून द्यावे. आणि इथं जसं शिळगीत झालं आहे तसंच इथं दैठण्याला देखील जे काय ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण आहेत ते देखील कमी व्हावे. आणि गेल्या 5 वर्षापासून जे रस्त्याचं काम रखडलं आहे ते देखील तुरंत व्हावे. ज्या कॉन्ट्रॅक्टदारला काम दिलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टदार वारंवार तिथं काम करत नाही. ते कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे त्याला PWD खात्याने किंवा राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी त्यांनी जे रस्त्याचं काम केलेलं आहे, ज्यांना टेंडर दिलेलं आहे त्यांचं काम टेंडर त्यांना तिथंच थांबवावे आणि त्यांना चालू करायला लावावे. चालू केल्यानंतर ब्रिजचं काम देखील तिथं तुरंत करावे एवढीच आमच्या दैठणेवासियाच्या वतीने विनंती आहे. ब्रिज असल्यामुळं आणि त्याच्यासंग तसंच भैरव बामणे म्हणून आहेत त्यांचा देखील ॲक्सिडेंट झाला दोघांचा. गंभीर जखमी झालेले आहेत भरपूर. तर तिथं आमची मागणी आहे की ब्रिज झालं पाहिजे. घरपूर कॉर्नर, शिंगरवाडा, दैठणा पाटी ह्या 3 ठिकाणी आमचं पूर्व निश्चित आहे की सरकारला आम्ही वेळोवेळी सांगून देखील तिथं ब्रिज बनवत नाहीत, तर त्याचा दखल घेऊन ब्रिज बनवावं एवढीची नम्र विनंती करतो. तसंच आमच्या भागाचे आमदार विजयकुमार देशमुख त्यांच्याकडे देखील आम्ही उद्या त्याला परत जाऊन मागणी करू की बाबा आम्हाला ब्रिज करून द्यावं एवढी आमची नम्र विनंती आहे. दैठण्याच्या वतीनं गंभीर ॲक्सिडेंट होऊन दोघंही सिरियस आहेत, तर त्याची दखल घ्यावं एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.